नमस्कार सगळ्यांना. आज परत निघालोय कोलकाता फिरायला. आजचा मेनली टूर असेल आपला फूड रिलेटेड. बडा बाजार एरियामध्ये आलो आहे. बडा बाजार एरियामध्ये बघू काय काय खायला भेटतं. सगळ्यात पहिले तर चाललो आहे दिवसाची सुरुवात गोडांनी करायला. एक फेमस रसगुल्ला शॉप आहे खूप जुनं, गिरीश चंदे आणि नकुर चंदंडी म्हणून, तिकडे चाललो आहे. तिथून मग रवींद्रनाथ टागोर यांचं घर जे म्युझियममध्ये कन्वर्ट झालं आहे तिकडे जाऊया. तिकडे थोडा टाईम स्पेंड करू आणि मग इंडियन कॉफी हाऊसमध्ये जाऊन कॉफी पिऊ. हळूहळू डिस्कवर करू अजून काय काय भेटतं. चला आजचा ब्लॉग सुरू करूया. तर आता आपण आलो इकडे नकुरचंद ते त्या शॉपमध्ये. रसगुल्ला तर नाही भेटला, पण सॉन्देश घेतला आहे आणि एक रसभरा घेतला आहे. एक मलाई सॉन्देश आणि एक रसभरा टेस्ट करून बघूया. क्लिप लावतो मी त्याची, कसं दिसतं ते. बरेच ऑप्शन्स आहेत अवेलेबल इकडे, पण जास्त गोड नाही खायचं म्हणून हे दोन घेतले. त्यांनाच विचारलं काय फेमस आहे तुमच्याकडे, हे दोन घेतले. खाऊन बघूया कसं वाटतं. आता दोन्ही ट्राय केलेत मी. जे राईट साईडचं आहे ते आपलं नॉर्मल मलाई संदेश आहे आणि लेफ्ट साईडवालं जे आहे ते आपलं रसभरा आहे. रसभरा म्हणजे आपलं जे हल्दीरामचं खीर कदम भेटतं तसंच आहे सिमिलर, पण त्यात काही खूप पटीनं चांगलं आहे टेस्टमध्ये. आणि मलाई संदेश थोडं कमी गोड आहे, पण दोन्ही एकदम बेस्ट आहे. 30 रुपये पर पीस आहे तिकडे मिठाई. या दोन तरी ॲटलिस्ट, बाकीचे रेट नाही विचारलं, मी विचारतो. अजून बरेच ऑप्शन आहेत, ते सगळे बघू आपण. एवढे सारे ऑप्शन्स बघून राहावल्या नाही गेलं. अजून एक घेतला आहे मलाई रोल म्हणून. हा प्लेन मलाई रोल आहे. त्यांच्याकडे बटरस्कॉच आणि मँगोचे पण फ्लेवर्स अवेलेबल आहे. हा पण 30 रुपये अगेन. हा पण ट्राय करून बघतो कसा आहे. इतके ऑप्शन्स आहे की काय काय ट्राय करू काही समजत नाही आहे. हा रोल आहे, त्यात स्टार्टिंगमध्ये मलाई आहे, आतमध्ये काहीतरी फिलिंग आहे, ते पण दुधाचीच आहे. काहीच गोड नाही आहे. ज्यांना जास्त गोड आवडतं त्यांना बिलकुल नाही आवडणारा, पण ज्यांना कमी गोड आवडतं त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. ठीक आहे, मला तेवढं नाही आवडलं. एक छोटासा पचका झाला आहे आपला. हे जे शॉप आता व्हिजिट केलं ते फक्त सौंदेशसाठी फेमस आहे. जे रसगुल्लासाठी फेमस आहे ते बलराम मलिक आणि अजून काहीतरी नाव आहे त्याचं, तिथे पण जाऊया. पण इथलं सौंदेश जे होतं ते एक नंबर होतं, एक्सेप्ट दॅट शेवटचं जो मलाई रोल खाल्ला होता तो खूपच फिका होता. बाकी जे आपलं रसगुल्लावाला शॉप आहे तिकडे पण जाऊन येतं, रसगुल्ला ट्राय करू. आता स्वामी विवेकानंदांच्या ॲन्सेस्ट्रल हाऊस, बर्थ प्लेस म्युझियममध्ये आलो होतो. मागे बघू शकता. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, सो याची 10 रुपीजची एंट्री फी आहे. आणि एक शॉर्ट मूवी दाखवतात ते स्वामी विवेकानंदांच्या शिकागो पार्लिमेंट ऑफ रिलिजनच्या स्पीचवर. ती 15 मिनिटाची 3D मूवी आहे, त्याचे 40 रुपीज एक्स्ट्रा घेतात, बट वर्थ इट आहे. आतमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे जुन्या आर्किटेक्चरमध्ये किंवा विवेकानंदांच्या हिस्ट्रीमध्ये ते इकडे येऊन बघू शकता. जवळपास 1-1.5 तास लागतो पूर्ण घर फिरायला. हे पूर्ण रिस्टोर्ड आहे ॲक्च्युली. त्याच्यात आतमध्ये रिस्टोरेशनबद्दलची माहिती आहे, आधी कसं होतं ते सगळं दाखवलेलं आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला आहे. आणि अशी काही तिकीट आहे जे तुम्ही मनी पे करतात ते ॲज अ डोनेशन टू रामकृष्ण मिशन जातं. सो नॉट बॅड, गुड एक्सपिरियन्स. आता आपण रवींद्रनाथ टागोर यांच्या घरातून वापस आलो आहे. आतमध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफी काही अलाउड नव्हतं, सो मी एक फक्त फोटो काढला बाहेर
जे कंपाऊंडमध्ये जितकं अलाउड होतं तेवढं काढलं. एक शॉर्ट क्लिप काढली आतमधली जिथे अलाउड होतं ऑब्व्हियसली. मागे तुम्ही बघू शकता ते घर आहे, खूप मोठं घर आहे, बऱ्याच रूम्स आहेत, त्यांच्या पूर्ण फॅमिलीबद्दलची हिस्ट्री दिलेली आहे. प्लस त्यांचे जे वर्ल्ड टूर्स होते जिकडे जिकडे ज्या ज्या कंट्रीमध्ये गेले तिथे काय काय शिकून आले ते सगळं लिहिलेलं आहे. हिस्ट्री ओरिएंटेड आहे सगळं, स्पेसिफिकली रवींद्रनाथ टागोर आणि त्यांच्या फॅमिलीच्या लाईफवरच आहे सगळं. सो ओके टू स्पेंड टाईम. ज्यांना इंटरेस्ट आहे हिस्ट्रीमध्ये, ज्यांना रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल माहिती हवी आहे, खूप डिटेलमध्ये माहिती आहे, इवन फ्रॉम द बर्थ टिल देअर लास्ट ब्रेथ, टिल इज लास्ट ब्रेथ. सो ओके, नाईस एक्सपिरियन्स टू. याच्यानंतर आता चाललो आहे पेटपूजा करायला, हॉटेलमध्ये जाऊन भेटतो. तर आपला जेवणाचा स्टॉप झाला आहे आता, रॉयल इंडियन हॉटेल. इथे मित्राचं रेकमेंडेशन होतं की बिर्याणी चांगली भेटते, बेंगाली स्टाईल खायची होती, पण इकडे लखनवी स्टाईलच भेटली आहे. स्टील टेस्ट चांगली होती, फक्त एक प्रॉब्लेम आहे, क्वांटिटी खूप कमी होती. 350 रुपीजची बिर्याणी आहे, रेट तर नॉमिनलच आहे, फक्त क्वांटिटी खूप कमी होती. बाकी टेस्ट तर एक नंबर आहे. नाकोदा मस्जिद म्हणून आहे इकडे, नाकोदा मस्जिदच्या एक्झॅक्ट अपोजिट हे रॉयल इंडियन हॉटेल म्हणून आहे. 1905मध्ये एस्टॅब्लिश झालेलं हॉटेल आहे, जवळपास 100 वर्ष जास्त जुनं हॉटेल आहे. टेस्ट खूप चांगली आहे. मला अजून तरी काहीतरी सांगितलं होतं की बाकीचे पण मटनवाले जे आहेत आयटम्स ते चांगले असतात. मी फक्त बिर्याणी ट्राय केली, टेस्ट एकदम गुड, फक्त क्वांटिटी खूप कमी आहे. आता आजच्या ट्रिपचा एंड करतो आहे. इथून जाऊ आपण इंडियन कॉफी हाऊसला, एक मस्त कोल्ड कॉफी पिऊ आणि एंड करू. फायनली आपण इंडियन कॉफी हाऊस इथे आलो आहे. इथलं एक कोल्ड कॉफी विथ क्रीम पिली, एक्सपिरियन्स खूप मस्त होता. थोडे क्लिप्स टाकतो आहे मी याच्यासोबतच. मेन्यू खूप वास्ट आहे यांचा, स्नॅक्स आयटम पण आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही, प्लस कॉफीचे व्हरायटीज आहेत, स्पेशल कॉफी हे ते. आपण कोल्ड कॉफी पिली फक्त, कारण की जस्ट जेवून आलो होतो, थोडंसं कूल डाऊन व्हायसाठी एक कोल्ड कॉफी पिली, थोडं ॲम्बियन्सची मजा घेतली. आता मागे बघू शकता इंडियन बुक हाऊस आहे, हे आपलं कॉलेज स्ट्रीटवर आहे. सो इकडे आतमध्ये जो काही मेजॉरिटी ऑडियन्स आहे किंवा मेजॉरिटी त्यांचे कस्टमर्स आहेत ते कॉलेज स्टुडंट्स दिसले. कॉलेज स्टुडंट्स आणि काही वर्किंग प्रोफेशनल होते जे लॅपटॉप वापरत होते. इंडियन स्टारबक्ससारखं आहे आणि खूप वास्ट आहे, खूप मोठा हॉल आहे. अल्बर्ट हॉल म्हणून आहे, अल्बर्ट हॉलमध्ये प्लेस्ड आहे इंडियन कॉफी हाऊस. इकडे जवळपास सगळे बुक्सचे स्टॉल आहेत, न्यू सेकंड हँड सगळ्या बुक्स आहेत. आणि असं मध्ये छोटंसं इंडियन कॉफी हाऊस. यात जायच्या रस्त्यामध्ये पण एक बुक स्टॉल आहे. फर्स्ट फ्लोअरवर मेन कॉफी हाऊसचा हॉल आहे, अल्बर्ट हॉल, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरला. सो एकदम कोलकाता हेरिटेज म्हणून लिहिलेलं आहे इंडियन कॉफी हाऊस, कोलकाता हेरिटेज ग्रेड 1. याच्यात ग्रेड्स आहेत काही हेरिटेजचे, तो हे कोलकाता हेरिटेज ग्रेड 1 म्हणून आहे. सो इकडे नक्कीच येऊ शकतो, चांगलं वाटलं. सो आता आजचा व्लॉग एंड करू इथेच. इथून निघूया आता आपण वापस आपल्या रेसिडेन्सवर. बाकी नेक्स्ट कुठे फिरायचं ते बघतो. उद्या परत एक नवीन जागा कोलकातामध्ये. सध्या तर आपलं कोलकाताच चालू आहे, रोज एक नवीन जागा बघू. बाय बाय.